हा केक मी फर्स्ट टाईम बनवते, तर मला खूप भीती पण वाटत होती. आणि जेव्हा मी माझ्या क्लायंट म्हणजे माझा फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड, त्यांनी लास्ट इयरला पण माझ्याकडनं त्याच्या मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीसाठी केक नेला होता. आणि हा केक जरा युनिक होता. युनिक म्हणजे त्याला मी एक रेफरन्स पिक्चर पाठवला, तर तो मला बोलला की मला हार्ट शेपमध्ये हवा आहे. आणि मी कधी ह्याच्या आधी बनवलाच नव्हता, तर मला जरा पण कल्पना नव्हती. तर मी थोडंफार पिंट्रेस्टवरती बघितलं की काय कसं बनवतात. आणि तेव्हा मी क्रमकोट केलं, तर म्हटलं की हां आता होईल. आता इथपर्यंत तर ठीक होतं. तर मला वाटलं फिनिशिंग प्रॉपर येईल का नाही, का राऊंडच वाटेल, मला काहीच माहीत नव्हतं. पण मोजून मी हा 4 मिनटामध्ये केक बनवला. आणि फिनिशिंग इतकी भारी होती ना, असं वाटत होतं त्या फक्त केककडे बघत राहावं. ह्या व्हिडिओमध्ये पण बघा की किती म्हणजे कट टू कट आणि एकदम हार्ट शेप प्रॉपर दिसतोय. आणि फिनिशिंग टू गुड. मला खूप म्हणजे खूप हा केक आवडला. आणि त्यानंतरला मला माझ्या क्लायंटनी फोटो पाठवलेले 6 ते 7, तर मी प्रॉपरली त्याच्यावरती ते असेंबल करून घेतले. ब्लॅक अँड व्हाईटमध्येच मी हे फोटो लावले होते, कारण की ऑफ व्हाईटचा केक होता, तर ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्याच्यावरती छान वाटत होते. आणि कलरफुल जर मी फोटो घेतले असते तर जो लुक केकला पाहिजे होता ना, तर तो नसता दिसला. आणि तो मला बोलला की मला मिडलला मम्मी पप्पा नाव लिहून दे. आणि हा होता माझ्या केकचा फायनल लुक. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.